विद्यार्थी मित्रांनो, मी सायनाथ गंदीगुडे एसजी अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत करतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा पाहणार आहोत। तर तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणता? रेजिस्टर्स इन सिरीज। त्याला आपण मराठी मीडियम मधून काय म्हणतो? आपण तर रोधांची एकसर जोडणी म्हणतो। तर आता विद्यार्थी मित्रांनो, रोधांच्या एकसर जोडणीमध्ये आज आपल्याला त्याच्या अगोदर आपण त्याची आकृती बघू। त्या आकृतीमध्ये लक्षात घ्या की आहे रोधांची एकसर जोडणी। त्या आकृतीमध्ये R1 R2 आणि R3 असे एकूण 3 रेजिस्टर्स जोडलेले आहेत आणि त्या 3 रेजिस्टर्स मध्ये V1 V2 आणि V3 असे 3 विभवांतर सुद्धा आहेत। त्याच्यानंतर लक्षात घ्या इथे बॅटरी जोडलेली आहे, त्या बॅटरीला प्लस आणि मायनस असे 2 चार्ज आहेत। त्यानंतर लक्षात घ्या इथे की आहे, की म्हणजे बटन ऑन ऑफ आपण करू शकतो। इथे आहे एमिटर, एमिटर मध्ये आम्ही प्लस आणि मायनस। त्यानंतर लक्षात घ्या या आकृतीमध्ये C आणि D हे दोन टोक आहेत। C आणि D या दोन टोकांमध्ये R1 R2 आणि R3 असे हे 3 रेजिस्टर म्हणजे रोधक जोडलेले आहेत। त्या 3 रेजिस्टरच्या खाली आपण काय जोडलेला आहे? V1 V2 V3 हे विभवांतर आहेत। त्याच्यानंतर वर काय जोडलेलं आहे? V म्हणजे व्होल्ट, व्होल्ट हे काय? पॉझिटिव्ह प्लस आणि मायनस असे प्रकारे दाखवलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला या आकृतीच्या नंतर आपल्याला एक्सप्लेनेशन बघायचं आहे। तर या एक्सप्लेनेशन मध्ये काय म्हणले बघा, परिपथामध्ये इकडे लक्ष द्या, परिपथामध्ये R1 R2 R3 हे 3 रोध प्रत्येकांची टोके एकास एक जोडली आहेत। आता लक्षात घ्या R1 R2 R3 हे 3 काय आहेत? रोध आहेत आणि ते एकमेकास कसे जोडलेले आहेत लक्षात घ्या। हे का R1 हे टोक आहे, R2 चा हे टोक आहे आणि R3 चा हे टोक आहे। म्हणजे हे तिन्ही रोधांचे जे टोक आहेत ते कसे एकमेकांना जोडलेले आहेत। त्यानंतर लक्षात घ्या रोधांच्या अशा जोडणीला एकसर जोडणी असे म्हणतात। म्हणजे हे आपण R1 R2 R3 हे एका समोर एक आहे, एका समोर एक असल्यामुळे आपण त्याला काय म्हणतो? रोधांची एकसर जोडणी असे म्हणतो। लक्षात घ्या रोधांच्या अशा जोडणीला आपण काय म्हणतो? रोधांची एकसर जोडणी असे म्हणतो। त्यानंतर लक्षात घ्या आता ह्या आकृतीमध्ये, आता आकृतीमध्ये काय होऊ लागले? करंट फ्लो होऊ लागले, म्हणजे विद्युत धारा वाहू लागली। तर विद्युत धारा कशाने दाखवलेला आहे? विद्युत धारा हे I ने दाखवलेला आहे। I म्हणजे इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारा। त्यानंतर लक्षात घ्या बिंदू C व D दरम्यान विभवांतर आहे। लक्षात घ्या हे दोन बिंदू आहेत, कोणते कोणते? C आहे आणि D आहे। त्या दोन बिंदूमध्ये, त्या दोन बिंदू दरम्यान कोण आहे? विभवांतर आहे। V म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स, आपण त्याला आपण काय म्हणतो? विभवांतर असे म्हणतो। त्यानंतर लक्षात घ्या आता मला सांगा V1 V2 अनुक्रमे। आता लक्षात घ्या विभवांतर, विभवांतरचा सिंबल काय आहे? V आहे। त्यानंतर लक्षात घ्या V1 V2 V3 V1 V2 आणि V3 हे अनुक्रमे कोणाला जोडलेले आहेत? R1 R2 R3 ला जोडलेले आहेत। लक्षात घ्या हे V1 च्या वर कोण जोडलेला आहे? R1, V2 च्या वर कोण जोडलेला आहे? R2 जोडलेला आहे आणि V3 च्या वर कोण जोडलेला आहे? R3 जोडलेला आहे। त्यानंतर लक्षात घ्या V1 V2 V3 आणि R1 R2 R3 या प्रत्येक रोधांच्या टोकादरम्यानची विभवांतरे असतील। म्हणजेच लक्षात घ्या आता V1 V2 V3 च्या ऐवजी या सगळ्यांचा एकच विभवांतर असतो। म्हणजेच फॉर्म्युला इथं काय करतो? V बरोबर V1 V2 V3 असे आपण फॉर्म्युला करतो आणि त्याला आपण काय देतो? इक्वेशन नंबर 1। म्हणजे V काय आलं? V V1 V2 V3। त्यानंतर लक्षात घ्या आता जर RS म्हणजे काय? RS म्हणजे रेजिस्टन्स इन सिरीज, रेजिस्टन्स इन सिरीज म्हणजे लक्षात घ्या एक समांतर जोडणी, एकसर जोडणी मधला सिरीज। या बघा RS हा बिंदू C व D मधील तिन्ही रोधांच्या परिणामी रोध असेल तर ओहमच्या नियमानुसार एकूण विभवांतर V IRS होतो। लक्षात घ्या आता हे दोन टोक आहेत, कोणते कोणते? C आणि D। आता ह्या C आणि D मध्ये किती विभवांतर आहेत? V1 V2 आणि V3 हे विभवांतर आहेत। त्याच्यामध्ये लक्षात घ्या हे काय? 3 रेजिस्टर्स आहेत। रेजिस्टर्स म्हणजे काय? रोधक। कोणते रोधक आहेत? R1 R2 आणि R3 हे 3 टोक म्हणजे 3 रोधक आणि 3 विभवांतर। म्हणजे लक्षात घ्या आता इथं फॉर्म्युला कसा तयार झाला? V म्हणजे विभवांतर, विभवांतर म्हणजे काय आलं? V1 V2 आणि V3। R काय आलं? R1 R2 R3। म्हणजे लक्षात घ्या आता ओहमच्या नियमानुसार, आता ओहमचा नियम काय? ओहमचा नियम काय? V IR। ओहमचा नियम काय? V IR। V म्हणजे काय? विभवांतर, I म्हणजे काय? इलेक्ट्रिक करंट आणि R म्हणजे काय? रेजिस्टन्स। मग आपल्याला इथे जो रेजिस्टन्स घेतलेला आहे आपण ते कशामध्ये घेतलेला आहे? रेजिस्टन्सेस इन सिरीज मध्ये घेतलेला आहे। म्हणजे रोधांच्या एकसर जोडणीमध्ये घेतल्यामुळे तर इथे ओहमच्या नियमानुसार लक्षात घ्या
ओहमच्या नियमानुसार जो फॉर्म्युला आहे तो कोणता आहे? V = IRS. त्यानंतर लक्षात घ्या, आता आपल्याला सूत्र बघायचं आहे V1 म्हणजे काय? V1 बरोबर IR1, V1 बरोबर IR1, V2 बरोबर IR2 आणि V3 बरोबर काय आलं? IR3. आता हे जे समीकरण आहेत या किमती कशामध्ये ठेवायचं आपल्याला? समीकरण नंबर 1. आता समीकरण नंबर 1 कोणतं आहे लक्षात घ्या, परत एकदा सांगतो. V = V1 + V2 + V3. आता समजा आता हे आपण समीकरण आपण कशामध्ये ठेवलेलं आहे? समीकरण नंबर 1 मध्ये ठेवलेलं आहे. म्हणजेच काय ते लक्षात घ्या, IRS, I म्हणजे विद्युतधारा, RS म्हणजे रेझिस्टन्स इन सिरीज म्हणजे एक्सल जोडणी. आता एक्सल जोडणी सूत्र काय आलं? IRS = IR1 + IR2 + IR3. IR1 अधिक IR2 अधिक IR3. त्याच्यानंतर लक्षात घ्या, आता इथं काय होते? ही जी विद्युतधारा आहे ती विद्युतधारा काय होते? कट होते. लक्षात घ्या, म्हणजे विद्युतधारा कट झाल्यानंतर आता काय होते? इथं फक्त RS होते. RS म्हणजे काय होते? रेझिस्टन्स इन सिरीज होती. म्हणजेच R1 + R2 + R3 म्हणजे IR कट झाल्यावर फक्त इथं काय होतं? नंबर ऑफ सिरीज RS = R1 अधिक R2 अधिक R3 हे होते. त्याच्यानंतर जर आपण अशा अनेक जर रोध एकमेकाला जर जोडत गेले, म्हणजे अनेक रोध एकमेकाला जोडत गेले म्हणजे काय होते? नंबर ऑफ सिरीज तयार होतात. म्हणजेच लक्षात घ्या, N म्हणजे काय? नंबर ऑफ सिरीज. N रोध जर एक्सल जोडणीत जोडले असलं तर आता फॉर्म्युला असं तयार होते, RS = R1 + R2 + R3 + डॅश 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 प्लस RN. म्हणजेच लक्षात घ्या, रोधांची एक्सल जोडणी, रोधांच्या एक्सल जोडणीचं फॉर्म्युला काय तयार झाला इथं? RS बरोबर R1 अधिक R2 अधिक R3 प्लस म्हणजे आपण किती अंतर घेऊ शकता, म्हणजेच काय आलं ते शेवटी RN. म्हणजे काय? N म्हणजे नंबर आणि R म्हणजे काय? रेझिस्टन्स. नंबर ऑफ रेझिस्टन्स हे झालं. म्हणजे RS = R1 + R2 + R3 + डॅश डॅश प्लस RN. हे झाले विद्यार्थी मित्रांनो रोधांची एक्सल जोडणी, म्हणजे आपण म्हणतो त्याला रेझिस्टन्सेस इन सिरीज असे म्हणतो.